इथली देखील क्लिप जरूर आपल्याला इन्स्टावरती आणि त्यानंतर यूट्यूबवरती जरूर त्यांच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यांच्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नवरोबा बरेचसे ते एपिसोड बनवत असतात. आम्ही देखील त्यांची ते एपिसोड पाहत असतो यूट्यूबवरती, इन्स्टावरती. हरीश दादा थोडा एक मॅच, एकच. संदीप सर थोडं लंच साठी चाललेत, एकच मॅच सर, एकच. सर काय नाही सर, आपल्याच आहेत दोन्ही टीम. शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आपण पाहत आहे. एकीकडे तुम्ही पाहणार आहात यंगस्टर मोहाशेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहे ममदापूर. एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एकाच विभागामधील ह्या देखील दोन्ही टीम आपल्याला एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. अश्विन स्मृती चषक 2025 पर्व 5वं या स्पर्धेचं, आणि त्या पर्व 5व्यामध्ये आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिलं षटक शाहिद शेख आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवरती आहे. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय समोर सॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते ते हरेश. नॉन स्ट्राईक एंडवरती मोहन पारधी. हे जे सुपरस्टार्स आहेत त्यांना कोण ओळखत नाही. संपूर्ण कर्जत विभाग, कर्जतच्या बाहेर देखील चांगला खेळ आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहेत. मोहन पारधी आणि शाहिद शेख, हे बॅटल पाहायला मजा येईल. सॅकिंग एंडवरती हरेश. मॅचला होती सुरुवात, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा अगदी आपण पाहता उचली घेणारा बॉल होता, सरळ निघून आला. मुस्तकीन विकेट किपर यांच्या हातामध्ये आपण पाहताय डॉट बॉल. थोडेसे स्किड जरूर झाले त्या ठिकाणी आपण पाहताय शाहिद, परंतु बॉल चांगला डिलिव्हर केला. हो, आणखीन एक चांगला बॉल. यावेळी शफल झाले होते. शफल इतके झाले ना की अंदाजच बांधू शकले नाहीयेत की किती शफल झालं. बॉल अगदी सरळ एस्टॅनवरतून निघून आला आणि अगदी जर त्याच वेळी पाहिलं होतं खऱ्या अर्थानं आपण पाहताय शाहिद यांनी, साजिद. हो, हाफ ट्रॅकर शॉट पूल केला आहे रोशन. त्या ठिकाणी आपण पाहताय प्रयत्न राहुल होते त्या ठिकाणी, प्रयत्न चांगले झाले परंतु तोपर्यंत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, बरोबर पीक केला ऑन साईडला जिथे गॅप होती, भरपूर मोठी गॅप होती. त्या गॅपमध्ये हा फटका सजवला आणि मिड विकेटला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय हरीश यांच्या बॅटमधून. चौकार आला, चौकारानं धावा फलक्यावरती आपल्याला जरूर इथून पाहायला मिळतील त्या 4.
3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय साजिद यांच्या या षटकातील. पहिलं षटक हे P1चं आहे. अगदी जबाबदारीपूर्वक षटक असतं आणि त्या षटकामध्ये नेहमी चांगली गोलंदाजी साजिद त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. अमोल नाही येत आज स्क्वॉडमध्ये. हो, इथे देखील आपण पाहताय फुलल यांचा बॉल टाकल्या अगदी मम्मीलाच याद केलं, कारण की पाय अगदी स्किट होतं त्या ठिकाणी. 4 बॉल झालेत, 4 धावा फलकावरती. आणखीन एक चांगला बॉल, हॅप ट्रॅकर शॉर्ट पूल केला डीपमधनं. राहुल वेगानं धावत आला, तोपर्यंत 1 धाव इथून कंप्लीट केले जातील. एक चांगलं फिल्डर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं यंगस्टर मोहाचेवाडी टीमकडनं. राहुल डीपमध्ये, डीप मिड विकेटला तो फिल्डिंग करतोय. आणि तिकडे आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफमध्ये रोशन, तो देखील एक चांगला फिल्डर आहे. सातत्यानं पॉवर प्लेमध्ये अगदी पेट्रोलिंग करत असताना बाउंड्री लाईनवरती आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीनं टाकला होता, ड्राईव्ह केला, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर लगेच पाठीमागे झाले आणि बॉलला इथून कॅरी केलं. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मोहन पारदीला एक बॉल खऱ्या अर्थानं त्याच्या बाट्याला आला या षटकातील. त्या बॉलवरती त्यांनी सिंगल घेतली. त्याला देखील माहिती आहे इथून सिंगल आल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळेल आणि त्या स्ट्राईकसाठी कदाचित ती सिंगल घेतली असावी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज साजिद यांचं लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. एक चांगली गोलंदाजी नेहमीच करत असतात. आज अमोल नसताना त्यांच्याकडे संपूर्ण टीमची जबाबदारी जरूर असेल आणि ते जबाबदारीनंच कामगिरी हाताळत असतात. आता मात्र गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय मुस्तकीन आलेत सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्ले समाप्त झालाय. 5 फिल्डर आता तुम्हाला अगदी बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना जरूर पाहायला मिळतील. आणि तीच षटक, हो इथे पहिलाच बॉल स्विच हिट केला. बॉलला सरळ पाठवलं होतं परंतु आउटफील्डमध्ये बॉल थांबला आणि तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. फटका चांगला होता अगदी आपण पाहताय डीपमध्ये. त्या ठिकाणी आउटफील्डमध्ये बॉल अगदी पडल्यानंतर लगेच जागेवरती स्टॉप झाला. हो इथे देखील चांगला बॉल फॉलो केलं यावेळी. सरळ डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज इथून हरीश यांना मात्र परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक बॅटिंगसाठी दाखल झालेत. हो यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट, परंतु यावेळी बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी अगदी तैनात करण्यात आला, ठेवण्यात आला याच स्ट्रोकसाठी. कारण की आपण पाहता या मैदानावरती भरपूर सारा ॲडव्हान्टेज आहे लेफ्टी बॅटरसाठी. कारण की ज्यावेळी लेफ्टी बॅटरच्या बॅटवरती बॉल येतो त्याचवेळी चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट, जास्त बाहेर निघाला. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतील. एक चांगली मॅच आली दुपारच्या सत्रामध्ये सर्वांच्या बेटीस. हो आणखीन एक चांगला बॉल. पूर्णपणे आता खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील डॉमिनेट करतात
ममदापूरच्या या फलंदाजांना आपण पाहताय. अगदी समोर जर पाहायला गेलं तर मोहन पारधी सारखा फलंदाज असताना देखील त्याच्या समोर मुस्तकीन यांची चांगली गोलंदाजी चालू आहे. बॉलिंग करत असताना जो स्टार्ट खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये साजिद यांच्या माध्यमातून मिळाला. इट्स अ नो बॉल. कमरेपेक्षा जास्त वरती आहे. 19-20 पण नाही, जास्तच आहे. हाईट फॅक्टर होती या बॉलवरती आणि त्याच्यावरती आज षटकार आला. एकंदरीत मिळतील 7 धावा. 7 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते आता मात्र 15 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता संधी तर मिळाली आहे मोहन पारधीला. आता हा मोमेंटम इथून खऱ्या अर्थानं कॅचअप करेल का ममदापूर टीम. समोर मुस्तकीन. हो, चांगला बॉल पडल्यानंतर स्किड झाला. डायरेक्ट हिटची संधी मिळाली. आणखीन विकेट दीपक यांना देखील परतावा लागेल. 2 विकेट्स आल्यात. दोनही आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये आल्यात. गरज नसताना खरा जी ती धाव घेतली का हा देखील आता प्रश्न सर्वांनाच पडलाय, कारण की धावा येत नाहीये. विकेट्स आपल्याला इथून पाहायला मिळतात. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंगसाठी प्रकाश पारधी दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 विकेट्स आल्या. हारेश देखील रनआउट झाले आणि त्यानंतर आता मात्र दीपक देखील आपण पाहताय एकही बॉल फेस केला नव्हता दीपक यांनी. आणि खऱ्या अर्थानं ते देखील भरपूर चांगले बॅट्समन आहेत. ते देखील चांगली बॅटिंग करतात, परंतु त्यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागले, कारण की नेक्स्ट ओव्हरमध्ये पुनश्च एकदा मोहन पारधी यांना स्ट्राईक हवी होती. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय. 15 विकेट्स आल्यात. त्या 2 अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आला आहे. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहताय करण. आणखीन एक चांगला गोलंदाज आहे करण आपण पाहताय. त्याच्याकडे देखील आपण पाहताय प्रचंड वेग आहे. त्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहे. आणि करण आपण जर पाहायला गेलं ना तर सेकंड ओव्हर त्यानंतर पहिली ओव्हर देखील हाताळत असताना आपण पाहिलंय. ज्यावेळी खऱ्या अर्थानं अमोल ज्यावेळी स्क्वॉडमध्ये नसतात त्यावेळी तो पहिलं षटक देखील हाताळत असताना त्याला पाहायला मिळालंय, परंतु यावेळी त्यांच्याकडे 3रं षटक दिलंय. पंचांकडे अपील केली जाते. लाऊडली अपील आपण पाहताय. अपील तंत्राचा वापर, थोडासा दबाव टाकण्याचं काम केलं जाते साजिद यांच्या माध्यमातून आपण पाहताय, कारण की विकेट्स त्यांना माहिती आहे महत्त्वाची आहे. कोणत्याही क्षणी मोठे फटके येतील आणि कोणत्याही क्षणी या मॅच आणि या इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग आणि स्वतःच्या फॉलोदरमध्ये पकडले कॅच. या मॅचची गोल्डन विकेट आणि सेलिब्रेशन देखील सांगून जाते ही कॅच किती महत्त्वाची होती. आणि इथून आपण पाहताय ना की फलंदाज मोहन पारधी मात्र बाद झाला. अगदी सुरुवातीला स्ट्रगल करत होता. बॉलवरती बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नव्हते. एक षटकार आला, तो देखील फुलटॉस. आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल होतोय, तो म्हणजे अतुल. 5व्या क्रमांकावरती अतुल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. करणचं हे षटक देखील भरपूर चांगलंच राहिलं. पहिला डॉट बॉल, त्यानंतर विकेट. हो, इथे देखील एज घेतली आहे. बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅनला, परंतु प्रकाश पारधी अगदी निघालेच होते. जसं बॉल हातातून निसटला तसे लगेच एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. एक सिंगल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 16 धावा धावफलकावरती आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतील.
हो, इथे देखील आपण पाहताय बॉल सरळ निघालाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. प्रकाश पारधी आता जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील, जेवढा स्ट्राईक त्याच्याकडे मिळेल तेवढी धावसंख्या आता इथून मात्र पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण की तो देखील एक चांगला ऑलराऊंडर म्हणून सातत्यपूर्वक कामगिरी करत असतो ममदापूर टीमसाठी. आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 20. तिसरं षटक चालू असलंय. हो, इथे फुल लेनचा बॉल समोरच्या दिशेनं. आणखीन एक चांगला बॉल. इथून जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ममदापूर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 20. एकवीस धावा धावफलकावरती आल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. शेवटचं षटक असेल. चला, अनिकेत चंदन शिवे देखील या ठिकाणी उपस्थित. रामजीत आलेत गोलंदाजीसाठी. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत ते अनिकेतजी चंदन शिवे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष स्वागत. नेहमी ज्या ज्या वेळी आम्ही स्पर्धा खऱ्या अर्थानं ऑर्गनाईज करत असतो त्या त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं आम्हाला पारितोषिक असतंच. परंतु दरवर्षी खऱ्या अर्थानं न बोलता आमच्या टीमला जर्सी देखील त्यांच्याकडनं असतात. हो, आडव्या बॅटमधून फटका तर चांगला केलाय. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतोय चौकार. हाफ ट्रॅकर होता, त्याला शॉर्ट आर्म पुल केलं. अगदी 4 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25. हो, आणखीन एक लोअर फुल टॉस फ्लिक केलाय. त्या ठिकाणी आपण पाहताय राहुलनं चुकी केली आहे. बॉल हातातून निसटलाय. तोपर्यंत आपण पाहताय 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. मोठा चेस होता खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी देखील आपण पाहताय. अगदी डीप मध्ये उभा होता. त्यानंतर अगदी अंतर जास्त कापायचं होतं परंतु बॉलपर्यंत पोहोचला होता. फार कमी वेळा आपल्याला राहुलकडनं देखील चुका होताना पाहायला मिळतात. त्यातील एक चूक आता मात्र पाहायला मिळाली आहे. परंतु जेल कोणाची सोडली आहे तर प्रकाश पारधी. हो, इथे येस लागली आहे. साजिद सेकंड अटॅम्प मध्ये जेल कंप्लीट झाला आणि इथून प्रकाश पारधी यांना देखील परतावा लागेल. बॅटिंगसाठी बालचंद्र आलेत. अगदी 7व्या क्रमांकावरती त्यांचे वर्णी लागले बॅटिंगसाठी. रामदासजी डोले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की या आपलं सहर्ष स्वागत. थोडंसं बिझी होते 2 दिवस परंतु आज जरूर आलेत. हो, इथे पॅडल स्वीप केलाय. वॅकंड एरिया आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का? हो, पोहोचले. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. साजिद त्या ठिकाणी प्रयत्न करतात. बॉल कधी माझ्यापर्यंत येतो आणि कधी मी स्टँडवरती लावतोय परंतु इथे फलंदाज तोपर्यंत पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक अगदी जाऊन पोहोचेल ते मात्र 29. जसं सत्र चेंज होत आहे ना तस तशा धावा कमी होतात. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला 60+ धावा पाहायला मिळतील परंतु दुपारचं सत्र जसं समाप्त होईल त्यानंतर मात्र धावा अगदी त्या धावांची गती कमी होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथून मात्र फलंदाज बाद. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेनं धावफलक इथून पाहायला मिळेल ते मात्र
30 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा बॉल असेल या षटकातील. रामजीत एक चौकार त्यांच्या विरोधामध्ये आला, त्यानंतर 2 डबल आल्या, एक विकेट त्यांनी मिळवली, त्यानंतर एक रनआउटची विकेट आली, त्याच्यावरती सिंगल आली. हे चांगले गोलंदाज आहेत, परंतु शेवटचं षटक हाताळतात. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे भरपूर सारा आहे क्रिकेटमध्ये आपण पाहत आहे. परंतु आता कुठेतरी जाबेली एखाद्या खेळाडूवरती बॅड पॅच येतो, त्याचा परफॉर्मन्स थोडासा खराब असतो, त्यावेळी मात्र थोडासा पाठीमागे आपल्याला जरूर हो चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात इट्स अ वाईट. इथून देखील वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 31 वरती. 31 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. निलेश निरगुडा नॉन स्ट्राईक एंडवरती सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी पलटले, दुसरी धाव इथून कंप्लीट केली जाईल का, परंतु एकच धाव मिळेल. एका धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32, म्हणजे 32 धावा धावफलकावरती. आणि टार्गेट असा असणार आहे यंगस्टार मोहचेवाडी टीमकडे ते 24 बॉल आणि 33 या धावसंख्येचं. 24 बॉलमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. जरी आव्हान माफक वाटत असेल तरी देखील एकदा दुपारचं सत्र समाप्त होतं ना, तशा धावा देखील कमी आपल्याला होताना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या मॅचमध्ये कोणता संघ नेमका विजय होईल हे सांगणं फार कठीण असेल, जोपर्यंत शेवटचा बॉल या विकेटवरती येत नाही. सागर ढोले इकडे या. सुमेध जाधव आणि सागर, या सुमेध तुम्ही पण या. सुमेध, गुड्डू,
चालू असलेला सामना ममदापूर विपक्ष मोहाची वाडी. चांगली एक लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. 33 धावसंख्येचं पाठलाग करत असताना अगदी संत गतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच साजिद. आज 3 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. आलेला हा दर्जेदार चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. स्लॉकशिप केलाय चेंडूला. अक्षरशः आपली शरीरयष्ट झोकून दिले चेंडूवर आणि चौकार आलाय. पहिलाच चौकार मित्र म्हणेन मोहाची वाडी संघाकडून. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात. 33 धावसंख्येचं मापक आव्हान समोर असताना मोहाच्या वाडी संघाची. कोलवा टप्प्याचा चेंडू अलंग कार्पेटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे फंबल करतोय परंतु एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये मागच्या चेंडूवर मोठा फटका. तदनंतर एक एकेरी धाव मिळते. 9 धावा धावफलकावर आहेत. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये आता मात्र स्ट्राईक रोटेक झाले आणि एक डावखुरा विस्फोटक फलंदाज साजिद स्ट्राईक एंडला फलंदाजी करणारे. या खेळपट्टीचा विचार केला तर डावखुरा फलंदाज खूप महत्वाचा ठरतो. त्याच्या बॅट मधून खूप जास्त धावा येतात. साजिद तशी कामगिरी करणार का? चेंडू तर आक्रमण करण्यासारखाच होता परंतु हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंस बॅक टू द बॉलर आणि एकच धाव मिळेल. एका धावेने 9 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही शेवटचा चेंडू या षटकामधील शिल्लक असणार आहे. या चेंडूवर कितपत धावा येणार? रोशनच्या बॅट मधून एक चौकार तर आलाय. या चेंडूवर किती धावा खर्च करणार गोलंदाज? आणि आणखीन एक स्लॉप स्वीप केलाय. चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार आलाय मोहाच्या वाडी संघासाठी. आणि धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर आहेत. अजूनही मित्र म्हणून 20 धावसंख्येची गरज आहे. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. अजित जाधव यांचं देखील इथे आगमन झाले. कालचा पूर्ण दिवस त्यांनी इथे आम्हाला मार्गदर्शन केलंय. निश्चितच आज थोडा उशिराने आलेत. त्यांचं देखील इथे स्वागत असणार आहे. विराजमान व्हायचं आपण देखील समालोचन कक्षामध्ये. चालू असलेला सामना मोहाची वाडी विपक्ष ममदापूर. ममदापूरने प्रथम फलंदाजी करताना 32 रन्स ऑन बोर्ड लावलेले आहेत आणि 33 धावसंख्येचं मापक असं आव्हान ठेवलंय मोहाच्या वाडी संघाविरुद्ध. आणि ते आव्हान स्वीकारताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. आता गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज मोहन पारदी स्वतः कर्णधार त्याचे आहेत. त्याच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आला. मी म्हटलं होतं हे षटक खूप महत्वाचं आहे आणि त्या महत्वाच्या षटकासाठी कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पहिल्याच चेंडूवर स्पष्ट करून दाखवतो मोहन पारदे. साजिदची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये राहुल. अजूनही येणारे 17 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. तर बघायला गेलं तर या धावा 2 षटकामध्ये देखील होऊ शकतात परंतु क्रिकेट मध्ये कोणतीही धावसंख्या अगदी सहजरित्या होऊ शकत नाही आणि कोणती
धावसंख्या कठीण देखील म्हणता येत नाही. जाऊया सामन्याकडे. अजून येणारे 17 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू. बॅक टू बॅक दुसरा हादरा यष्ट्या उधळून लावला ते म्हणजे रावल्या फलंदाजाच्या गोलंदाज मोहन पारदीने अफलातून गोलंदाजी आणि कामी स्वतःवर विश्वास दाखवला आणि स्वतःच्या हातामध्ये जबाबदारी घेतली या षटकाची. मी म्हटलं होतं महत्वपूर्ण षटक असणारे या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम करणं खूप गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसरं षटक निश्चितच कमबॅक करायचं होतं आणि ते कमबॅक मात्र निश्चितच कमबॅक करून दिलंय. बॅक टू बॅक दुसरा हादरा आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय मोहन पारदी. निलेश निरगुडे निश्चितच आणखीन एक झेल टिपला तर आम्हाला तुमची ती बॅकफ्लिप बघायला खूपच आवडेल. जाऊया मैदानाकडे. चांगली गोलंदाजी. आणखीन एक चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कुठेतरी चेंडू रोखण्याची गरज होती. अगदी साधा सोपा चेंडू आपल्या बाजूने चाललाय आणि कोणत्याही प्रकारचे अडवण्याचा प्रयत्न झाला नाहीये आणि निश्चितच चौकार आलाय. नशिबाचा मित्र म्हणेन चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 17 या अंकावरती. मोहन पारदे खूप चांगली गोलंदाजी करतो परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाहीये. चांगला चेंडू होता. हलक्या हाताने स्टेअर करायचं होतं. बॅटची कडा घेऊन फर्स्ट स्लिपच्या मधून चेंडू निघून गेला चौकारासाठी. आणखीन एक चांगला चेंडू. पुनर्शा तेच घडतंय. बॅटची कडा होती. यष्टीरक्षक चुकतोय. मागचा बॅकअप चुकलाय आणि चेंडू फरार झालाय चौकाराच्या दिशेने. 21 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण त्याची काहीच चुकी नाहीये. क्षेत्ररक्षक चुकी करणार तर अशा धावा निश्चितच खर्च होणारच. 21 धावा धावफलकावर आहेत. अजून उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र चेंडू खराब होता आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. आलेला आहे षटकार अण्णाच्या बॅट मधून. 27 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 6 धावांची गरज असणार आहे. अजूनही 6 धावांची गरज आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता परंतु क्षेत्ररक्षकांनी 2 चुका केल्या. तदनंतर मला असं वाटतं संतापून हा चेंडू खराब फेकी केले. या चेंडूवर देखील 2 धावा प्राप्त झाल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 29 या अंकावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू. निश्चितच तुम्ही पाहू शकता निलेश जो इन्फ्लुएन्सर आहे त्याचे फॅन फॉलोअर बघा किती आहे. म्हणजे आमचे जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत ते त्याच्या मागेच उभे आहेत. आता त्याला घेऊन घरीच जातील की काय, जेवायलाच घेऊन जातील की काय. बघा कॅमेरा देखील त्याच्यावर फोकस केलेला आहे. कारण मित्रांनो फॅन फॉलोइंग तब्बल 4 ते 5 लाख त्याचे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. युट्यूबला देखील तेवढेच फॅन फॉलोइंग आहे त्याची. चला व्हॉलेंटियर त्याला डिस्टर्ब करू नका. त्याला जरा सामन्याकडे जरा लक्ष देऊ द्या. सामना संपल्यानंतर तुम्ही अक्षरशः त्याला खांद्यावर घेऊन गेलात तरी काय प्रॉब्लेम नाहीये. जाऊया मैदानाकडे. दीपक रिव्हर्स अटेम्प्ट आणि सामना मात्र फिनिश केलाय आपल्या अनोख्या स्टाईलने मोहच्या वाडी संघाने. चला जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
चला निश्चितच मी विनंती करेन निलेश निरगुडजी यांना की समालोचन कक्षाकडे आपण यायचं आहे लगेचच. खूप प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व कर्जत तालुक्यामध्येच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे 5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत यूट्यूब इंस्टाग्रामवर. निश्चितच त्यांना मी विनंती करतो समालोचन कक्षाकडे आपण लगेचच यायचं आहे. निलेशजी आपल्या इथे सन्मान करण्यात येणार आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. अगदी कर्जत तालुक्याचं नाव